मला आम्ही सांगितलं रांगडा गडी आणि हा काय हो सुकामेवा. आडनाव शिंदे आहे ना. शिंदे आहे सरकार घराणं, त्यामुळे व्यायाम करायला माणसं ठेवल्यात. व्यायाम करायला माणसं ठेवलेत. हास्य सम्राट होण्यासाठी जी घोडदौड आहे त्याच्यामध्ये सामील झालेले आहात तुम्ही. तर ऑल दी बेस्ट. खूप खूप थँक्यू. कोल्हापूरचा माणूस दिलखुलास, तशी भाषाही दिलखुलास. आई शपथ सांगतो, जगात एवढी प्रगल्भ भाषा कुठेही नाही. आईची शपथ घातलेली असते, 4 वाक्यामध्ये 4 शिव्या आल्याच पाहिजेत. अगदी तिथं म्हणजे अगदी प्रेमानं चालू असतं. म्हणजे लहान मुलाला सुद्धा खेळवताना दंगा करतोस रांडाच्या, असं ते कानावर छान असं लहानपणापासून पडत असतं. बाकी रांडाच्या ही शिवी अगदी विरोधकाला तेवढ्याच रागानं दिली जाते, मित्राला तेवढ्याच प्रेमानं दिली जाते. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जर कोल्हापुरामध्ये फिरत असताना अजिबात ही शिवी कानावर पडली नाही तर कुठंतरी आपण परदेशात आलोय की काय वगैरे असं वाटत असतं. अनेक वैशिष्ट्ये आहेत या भाषेची. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे व्याकरणामध्ये प्रकार पडतात: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. कोणत्याही पुल्लिंगी व्यक्तीला नपुसकलिंगी बनवायचं धाडस फक्त कोल्हापूरच्या भाषेत. कसं तर ते मांजर नपुसकलिंगी, ते कुत्र नपुसकलिंगी, तसं ते संत्या, ते राहुल्या, ते शश्या, ते स्वप्न्या सगळी नपुसकलिंगी. ते संत्या कुठे दिसत नाही, आलं नाही अजून, कुठे गेलतस, काय करायलायस, कसला उशीर लावतेस मर्दा, तुषार भारी वाजवतीस, ही की एकदा लग्नाच्या वरातीची सुपारी देतो, येतेस करतेस बिरतेस. कुठंही व्याकरणात सापडणार नाही, फक्त कोल्हापूरच्या भाषेत. अनेक वैशिष्ट्य त्यापैकी म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, इंग्लिश फक्त कोल्हापूरकरांनीच बोलायचं. इंग्रजांच्यात सुद्धा ते धाडस नाही, अगदी प्रश्नच नाही. म्हणजे तसं इंग्रजांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये फॉर्मॅलिटीज, विनम्रता, पण इथेही त्याच विनम्रतेनं वापर केला जातो, अगदी वेगळा असा. बाकी इंग्रजांच्याकडून एक गोष्ट म्हणजे महत्वाची शिकण्यासारखी, की तिथं वडील सुद्धा मुलाच्या रूममध्ये जाताना नॉक करून जातो, मॅ आय कम इन असं विचारतो. आमच्या इथं ती भानगड नाही, धाडकन दार उघडायचं असं करतंयस वय. एक महाद्वार रोड नावाचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये महालक्ष्मीचं मंदिर जवळ आहे, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी असते. गर्दीचा रोड आहे, श्रद्धाळू लोक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. आमच्यासारखे तरुण लोक विविध दर्शनासाठी जातात. असा तो छान असा रोड आहे. आणि तिथं एखादा समजा स्कूटरवाला शिरलाच आणि कोणाला धक्का लागलाच तर भांडण होण्याची शक्यता असते. भांडण झाल्यावर इंग्लिशच्या वापराची शक्यता नाही, हमखास वापर. बघा, एखाद्याला धक्का लागलाय, काय राव दिसते की नाही, बघून चालवा की. सॉरी, काय राव सांगा लागलाय सॉरी, पायावर गाडी गेली असती की. सॉरी की मग राव सांगा लागलाय, पाय मोडला असता म्हणजे काय भरून त्याला सांगा लागलाय सॉरी. ते हिजा जाणे रांड्या कानच गच करीन बघ, सॉरी म्हटले ना. किती विनम्रतेनं वापर, असा इंग्रजांना सुद्धा जमत नाही. बरं, त्यातल्या त्यात कसं सरकार घराणी पसरलेली कोल्हापूरमध्ये, त्यामुळं प्रत्येक जण स्वतःला सरकार घराण्यातला समजतो. प्रत्येकाचा उल्लेख अगदी एकेरी परड्यात पिकल्यासारखा. ती नव गर्दी काय रे, मुख्यमंत्री आले रे कोल्हापुरात, मुख्यमंत्री आले काय, रांडाचं बच्चन ऍक्टिंग करते नाही. ह्या जर त्यांना रिॲक्शन्स पाठवल्या तर ते बिचारे आपापले धंदे, आपापली पदं सोडून देतील. बाकी एक गोष्ट महत्वाची म्हणजे एखादा तरुण जर समजा माझ्यासारखा इंग्लिश चित्रपटाची स्टोरी सांगू लागला तर कसा सांगेल, थोडीशी कल्पना करायची. मल्टिप्लेक्स बघितलंस वरी, हिंदी बघून आलीस, वरचं इंग्लिश बघितलं नाहीस. कसलं रे रांड्यानं हिंदी बघताय, बघून की एकदा इंग्लिश सुधारा जरा. असं कसलं घेतलंय माहिती आहे का पिक्चर, स्टार्टला सुरुवात घेतल्या घोड्यावर नाही असं हिरो येते तुकडुक 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 करत, आणि की इकडे एक बंदूक इकडे एक बंदूक, कसलं इम्प्रेशन पडतंय माहिती आहे का त्याचं. अगा कुठलं शाहरुख खान घेऊन बसलेस तू, बघून ये नुसतं. आणि त्या तुकडुक तुकडुक मध्ये की नाही टायटल घेतलेला असते. टायटल म्हणजे माहित नसणार, इंग्लिश बघत रे, टायटल म्हणजे पाट्या. मग थोड्या वेळानं की नाही पाट्या पण बंद पडतात, तुकडुक तुकडुक पण बंद पडते, आणि हे हिरो एका ठिकाणी येऊन थांबते. उजव्या हाताला बघते, 4 गुंड उभे असतात. झालेला असते काय माहितीये काय, हे ज्या लाईनीला किडनॅप करून की नाही ह्या गुंडांनी आणलेला असते, ते आलेला असते सोडवायला. त्याची लाईन नटी. अगाय काय नटी घेतल्या माहितीये काय, अगाय पैसे फिटत्यात, कुठले हिंदी बघतेस, ऐश्वर्या झक मारत्या नुसतं बघून ये. अगा मग की नाही ते असं बघते काय, बघते आणि ती पण शायनिंग देते रे, व्यवस्थित लपडच असते रे म्हणून सोडवायला आलेला असते. मग की नाही तिथं बघते तर त्यातलं झिंजाळ असते, ते असते आगाव, ते येते पुढं. आणि की नाही इंग्लिशमधनं तंबी करते हिरोला, म्हणते बघ आमच्या गल्लीत आलीस, मिटवून घ्यायचं असलं घे,
आम्ही 4 जण आहे, तुला सांगतो अंग भरून मार खाशील, हाडं पिशवीत भरून पाठवीन. मला वाटलं 4 आहेत म्हणल्यावर हिरो घाबरेल. कुठलं काय रे, उडी मारते खाली ते म्हणते ब गल्ली बिल्ली नाही ते नाटक सांगू नकोस, एकटा खावण्या गल्लीत शिरतोय आणि की नाही कुणाच्याच उठाय बसाय असतोय तुला चांगलं माहिती. मग दोघांची शाब्दिक बाचाबाच वाढत्या 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 आणि की नाही ते झिंजाळ काहीतरी ह्याला म्हणते, काहीतरी म्हणते हे जर टाके इसकाटते डायरेक्ट बंदुकीला हात, काहीतरी म्हणते रे, बहुतेक आईवर नशिबी दिलेली असणार. मग बंदुकी घेते ब घोड्यावरनं दगडाच्या पाठीमाग जाते, झोपते, झोपून गोळ्या धाड 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 धाड. 4च्या 4 खलास. उठते, बंदुकीत फुकते, बंदुकी फेकून देते. इंग्लिशवाल्यासनी काही कमी नसते रे, हिंदीवाली गरीब असतात. एक बंदूक गेली काय दुसरी गेली काय फरक पडत नाही. मग ती येते काय पुढे येते आणि आता काय दोघंच की तिला म्हणते काय तुला काय हातबीत लावलेला नाही म्हणजे बाकीचा काय प्रॉब्लेम नाही ना. अतिरिक्त तिने काय तोपर्यंत माझा मागचं झिंजाळ जिवंत असते की जखमी अवस्थेत येणं हिरोच्या मागच्या बाजूनं डोक्यावर नेम धरलेला असतोय. मला वाटलं बंदुकी संपल्या, हिरो मरते. कुठलं काय रे, ती खुणवून दाखवत्या सस्पेन्स मध्ये कोटातनं ते श्रीबंदूक काढते बिन बघता पाठीमा मारते धाड खलास. मग आता तिला म्हणते हे बघ तुला घरी सोडतो, एका घोड्यावर 2 जण बसत्यात, 2 जण तुगडूक 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 करत जात्यात 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 आणि की नाही एका ठिकाणी येऊन थांबत्यात. अंधार पडतोय, बहुतेक रस्ता चुकतोय, जंगलात येतात. मग हे काय म्हणते चांगल्या घरची पोरगी आहेस, उगच अंधारचं उशीरचं गेल्यावर तुझी आई रागवल, त्यापेक्षा आपण काय करूया वस्ती करूया, सकाळी तुला उजेडचं सोडतो. 2 जण थांबायचा निर्णय घेत्यात, 2 जण थांबत्यात. तिकडे थंडी कसली माहिती आहे काय, आगाय थंडी म्हणजे की नाही आपल्यासारखं नसते. स्वित्झर्लंड हाँगकाँग तिकडे की नाही मला इंग्लिश बघत जाते तू. थंडी म्हणजे डायरेक्ट बर्फ, उन्हाळा पावसाळा हिवाळा भानगड नाही, डायरेक्ट बर्फ. मग काय करायचं म्हणतात ती की नाही पहिल्यांदा हिरो घोडा लावते झाडाला आणि की नाही 2 जण बसत्यात, ते काटक्या कुटक्या गोळा करते, आग पेटत्या आणि 2 जण शेकत बसत्यात. आग पेटते की मग आग पेटते रे, आग पेटते आणि मग 2 पण पेटत्यात की. मग आगा कुठलं हिंदी बिंदी काय घेऊन बसलेस, 15-20 मिनिटं कवायतींचं प्रकार आगा. आणि असा कॅमेरा घेतलाय ब काय सकाळचा सनसेट दाखवलाय माहिती काय. मजा